हॅलो फ्रेंड्स, एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया ढोकळा. ढोकळा तर सगळ्यांनी खाल्ला असेल, पण हा बीटाचा ढोकळा आहे. चला मग एक बाउलमध्ये 1 कटोरी पाणी घेतलं आहे, 2 चमचे तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर घातली आहे, एक टीस्पून आपण छोटा टीस्पून निंबू पावडर घातली आहे. त्यात हळद टाकणार आहोत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर चांगली विरघळलेली पाहिजे. ज्या कटोरीने आपण पाणी घेतलं होतं त्याच कटोरीने 1 वाटी आपण रवा घेतला आहे, 1 वाटी बेसन घेतलं आहे. या ठिकाणी आपण 1 चम्मच मीठ टाकणार आहोत, चवीनुसार टाकायचं आहे. हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपण खिसलेलं बीट घालायचं आहे, जेणेकरून हा ढोकळा खूप पौष्टिक होणार आहे. चला तर एका ताटाला आपण तेल लावून घेऊया. आपल्याला हा ढोकळा त्यात टाकायचा आहे. आपल्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर पण लावू शकतात. ताटाला तेल लावल्याने तो चिटकणार नाही. चला तर मग एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे ताट आपण आता त्यात ठेवूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून एकदा. यात आपण आता हे आपण बघू शकता, या ठिकाणी मी इडलीच्या पात्रामध्ये एक ताट ठेवलेला आहे. यात आपण आता एक इनो फ्रूट सॉल्ट घालूया. पूर्ण टाकायची नाही आहे. प्रमाणानुसारच इनो वापरायची आहे. चला तर मग हे आपण सगळं एकत्र केलं आता ह्या ताटामध्ये टाकून घेऊया. या ठिकाणी आपण बघू शकता, कुठलाही कलर न वापरता नॅचरल कलर आपल्या ढोकळ्याला आलेला आहे. यावरती पटकन झाकण ठेवायचं आहे. अवघ्या 10 मिनिटामध्ये आपला ढोकळा रेडी होणार आहे. एक साईडला मी आता कढई ठेवली आहे. त्यात थोडंसं ऑइल घातलं आहे. थोडंसं ऑइल अजून घालूया. ढोकळ्यावरती पसरलं गेलं पाहिजे यासाठी. ऑइल आपलं गरम झालं आहे. त्यात आपण आता जिरं आणि मोहरी टाकणार आहोत. ते छान तडतडलं की त्यात आपण हिंग टाकायचं आहे. हिंगही छान तडतडला. त्यात आपण हिरवी मिरची कापलेली आहे आणि कढीपत्ता ठेवलेला आहे.
त्यात हे दोघं टाकून द्यायचे. ही फोडणी आता चांगली हलवून घ्यायची आहे. ही जळणार नाही याची काळजी घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस कमी ठेवायचा आहे. चला तर मग या ठिकाणी आपला ढोकळा रेडी आहे. आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेतला आहे. त्यावर आता फोडणी तयार केलेली ती टाकलेली आहे. फोडणी चांगली पसरवून घ्यायची आहे. त्यावर आपण आता बारीक शेव टाकणार आहोत. जसा दिसायलाही छान आहे तसा खायलाही छान आहे. एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर मग ओके, बाय बाय.